देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। तुळजापूरनामा न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। रात्री 8:30च्या दरम्यान वादळी वारा गाराच्या पावसात झालेलं शेतकऱ्याचं नुकसान आपण पाहू शकता। हे वावरामध्ये असे जनावरांच्या गोठ्यावरचे पत्रे उडून गेलेत। सकाळी शेतकरी शोध घेत आहेत, पत्रे कुठं गेलेत, कुठे नाही, काय नाही। अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। शेतकऱ्याचा हा कोटा आहे, ह्या कोट्यावरचे पत्रे उडून गेलेत, पाहू शकता आपण। शेतात कुणीकडे पत्रे पडलेत, कुठं नाही, काय नाही। इकडले शेडचे पत्रे काय ते उडून गेलेले दिसतात। धाराशिव तालुक्यातील बावी कावलदारा गावठाणचा विद्युत डीपी आहे आणि त्या ठिकाणी 2 पोल तुटून पडलेत। 23 मे रोजी रात्री 8:30च्या दरम्यान झालेल्या वादळी वारा गाराच्या पावसात हे पाहू शकता आपण। हे झाड बघा, पूर्ण असं तुटून पडलेलं आहे। हे झाडाची अवस्था आपण पाहू शकता। रात्री 8:30 पासून गावात लाईट नाही, तीव्र उन्हाळा चालू आहे। ही तारा आतमध्ये अडकलेल्या आहेत बावडीच्या आत। विद्युत महावितरणचे येतील का नाही काय सांगता येत नाही। रात्रभर तर लाईट नव्हती गावात, पूर्ण लाईट बंद होती। हे शेजारी डीपी आहे आणि ही मोठी लठ्ठ बाबळ गावठाणची त्या तारावरती पडल्यामुळं आडवी झालेली आहे, फणसलेली आहे, पाहू शकता आपण। सिमेंटच्या पोलची अवस्था बघा, वादळी वाऱ्यात रात्री तुटून पडलेला पोल आहे। नशीब झाडाचा आश्रय घेऊन या ठिकाणी अडकला गेलेला आहे, नाहीतर आसपास घरं आहेत, त्या घरावरती पडला असता, नुकसान झालं असतं, पण ते झालेलं नाही। हे असे तारा अशा इकडे अशा ठिकाणी गेलेले आहेत। 2 पोलचे नुकसान झालेले आहे, हे पाहू शकता आपण। शेतकऱ्याची घरं साईडला आहेत। 2 पोलचे नुकसान झालेलं आहे। लाईट रात्रभर नाही, या पोलचंही नुकसान झालेलं आहे। कधी काळी बसवलेले आहेत पोल, काय अद्याप माहीत नाही आपल्याला। हे पण पाहू शकता आपण, बुडातूनच तुटलेला आहे। रात्री 8-8:30च्या दरम्यान झालेलं वादळी वाऱ्यात नुकसान आहे। संबंधित प्रशासनानं विद्युत तारातले वाहिनी बंद केलेली आहे। आज चालू करतील की असंच इकडं विद्युत प्रवाह गेलेला आहे। गावठाणच्या शेजारची ही अवस्था, रात्रभर लाईट नाही, लोक परेशान झालेत। दारू रोडचे हा समोर दिसाले की ही मेन लाईन पडले। हा त्या हे जे बरोबर आहे, बरोबर। हा बेकार भ्रष्टाचार झाला त्याच्यात, तर ते कोण गुद्दारा मेन लाईन पडलेली दिसते ही जबरदस्त। हा होय की, त्याच्यात विद्युत चालू नव्हतं वाटतं। हां, त्याच्यामुळं बरं आहे, ना तर काय लय नुकसान झालं असतं।
आता इथला तर पडलाच आहे गावठाणचा आहे काय रात्रपासून लाईटच नाही गावात